श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कधी असं वाटलंय का की तुमचं घर, तुमचं शरीर, तुमचं मन हे तुमचं राहिलं नाहीये? बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतंय, लोक म्हणतात की किती सुखी आहे ती, किती नशीबवान आहे ही सून, पण आतून मात्र एक अशी पोकळी आहे जी तुम्हाला जिवंतपणी गिळायला लागली. नवऱ्याचं सुख मिळत नाहीये, सासूच्या नजरेतील प्रेम आटलंय आणि स्वतःच्याच घरात तुम्हाला एखाद्या कैद्यासारखं वाटतंय. जर असं घडत असेल तर थांबा, कारण आज जे काही सत्य तुमच्यासमोर मी मांडणार आहे ते ऐकून तुमचे पायाखालची जमीन सरकेल. जर तुम्ही कुंभ राशीच्या स्त्री असाल किंवा तुमच्या घरात कुंभ राशीची पत्नी, मुलगी किंवा सून असेल तर सावधान. आज जे सत्य बाहेर येणार आहे ते ऐकून तुमचे पायाखालची जमीन सरकेलच. कारण ज्योतिषशास्त्राच्या गूढ अंधारात दडलेला आहे कुंभ राशीचे 5 भयानक शाप. हो, हे शाप आहेत कुंभ राशीच्या स्त्रीला गर्दीत असूनही एकटं पाडतात. हे ते शाप आहेत जे तिला यश मिळवून देतात पण शांतता हिरावून घेतात. आज आपण या रहस्याचा पर्दाफाश करणारच आहोत, जे कदाचित तुमच्या विनाशाचं कारण ठरतंय. पण सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी आहे, कारण या सापाचा सर्वात मोठा जीवघेणा परिणाम होतो तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या मुलावर. म्हणूनच हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका, कारण पुढच्या काही मिनिटातच आपण त्या 5 रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत, जे कदाचित तुमच्या आयुष्यात आधीपासूनच काम करत आहेत, पण तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा नाही. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक असा सिद्ध महाउपाय जो तुम्हाला तुमचा कोसळणारा संसार वाचू शकतो. तो सावध राहा, कारण तुमच्या नात्याचा आणि आयुष्याचा अंतिम निर्णय कदाचित याच व्हिडिओवरती अवलंबून असेल. तर कुंभ राशीच्या स्त्रीचा पहिला शाप म्हणजे कुंभ राशीची स्त्री ही खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे विचार करणारी असते. तिची बुद्धी इतकी तेज असते की साध्या सोप्या गप्पामध्ये तिचं मन रमत नाही. ती घरात असते, मुलाबाळात असते, पाहुण्याच्या घोळक्यात हसत खेळत वावरते, पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात अशी एक पोकळी असते जी तिला आतून सतत टोचत राहते. तिला कधी कधी असं वाटतं की ती एका वेगळ्या जगातून आली आहे आणि या पृथ्वीवरच्या लोकांना तिची भाषा समजत नाही. ती लोकांच्या प्रश्नांना उत्तर देते खरी, पण समोरच्याला फक्त तिचे शब्द ऐकू येतात. त्या शब्दामागची तिची तळमळ, तिचं दुःख कोणालाच जाणवत नाही. सर्वांमध्ये राहूनही तिला वाटणारा ती हे एकाकीपणा तिला जिवंतपणी एका अशा खोल दरीत ढकलतो जिथे ती असूनही नसल्यासारखी भासते. कुंभ राशीच्या स्त्रीला महागडे दागिने, उंच कपडे किंवा पैशाच्या सुखापेक्षा कोणाकडून तरी फक्त समजून घेण्याची ओढ जास्त असते. तिला असा एक जोडीदार किंवा मित्र हवा असतो जो तिच्या डोळ्यातील शांतता वाचू शकेल आणि ती न बोलताही तिच्या मनातलं ओळखू शकेल. पण दुर्दैवाने तिला नेहमी असेच लोक भेटतात जे तिला विचित्र व कोरडी समजतात. जेव्हा ती तिचे विचार मांडते तेव्हा ते लोक तिला खूप जास्त डोकं लावतेस किंवा वेडी झाली आहेस का असं म्हणून गप्प करतात. हा अपमान तिला मनाला खूप लागतो. मग हळूहळू ती व्यक्त होणेच बंद करते आणि स्वतःच्या विचाराच्या तुरुंगात कैद होते. हा शाप तिला अशा वळणावर आणून सोडतो जिथे तिला स्वतःच्या अस्तित्वाचं एक ओझं वाटायला लागतं. हा एकाकीपणा शाप तिला इतका स्वाभिमानी बनवतो की ती किती मोठ्या संकटात असली तरी कुणाकडे मदतीसाठी हात पसरत नाही. ती स्वतःचं दुःख स्वतःच पचवते, स्वतःचे अश्रू स्वतःच पुसते आणि जगासमोर मात्र एक खंबीर स्त्री म्हणून असल्याचा मुखवटा चढून वावरते. लोकांना वाटतं ती खूप स्ट्रॉंग आहे, तिला कशाचाच फरक पडत नाही, पण वास्तवात ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. कुणाकडे तरी मन मोकळं करावं असं तिला खूप वाटतं, पण कोणी समजून घेणार आहे का? ही शंका तिला गप्प करते, कारण हा शाप तिला लोकांपासून इतकं लांब नेतो की शेवटी हे आपल्याच विश्वास ती एकटी राहते. तिची ही शांतता एक दिवस तिच्या नात्यामधील प्रेमाचे सर्व पूल तोडून टाकते. ती एकाकीपणाच्या चक्रव्यूहात कायमची अडकून पडते. कुंभ राशीच्या स्त्रीसाठी हिचं स्वातंत्र्य हे तिच्या श्वासासारखं महत्वाचं असतं. तिला सतत प्रश्न विचारून त्रास देऊ नका. कुठे होतीस? कुणाशी बोललीस? इतका वेळ काय केलं? तिला दिवसातून फक्त 1 तास द्या, ज्यात ती स्वतःचे विचार करू शकेल आणि तिला आवडेल ते करू शकेल. तुम्ही तिला जितकी मोकळीक द्याल तितकीच ती तुमच्या मनाच्या जास्त जवळ येईल. प्रॅक्टिकल सल्ला असाच असेल की तिला तिच्या कामासाठी किंवा आवडीच्या छंदासाठी थोडा पाठिंबा द्या. ती तुमची कायम ऋणी राहील आणि तुमच्या संसाराचं सोनं करेल. कुंभ राशीच्या स्त्रीच्या आयुष्यातील हा दुसरा शाप म्हणजे तिच्या मनातील प्रेम आणि दुःख शब्दात न मांडता येणं. तिला आपल्या माणसाबद्दल, विशेषतः आपल्या नवऱ्याबद्दल अपार प्रेम असतं, पण ते व्यक्त करताना तिची जणू जीभच शिवली जाते. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत गंभीरपणा असतो.
जो तिच्या मनात सुरू असलेल्या विचाराच्या वादळाला बाहेर पडू देत नाही. यामुळे असं होतं की तिचा नवरा आणि सासरची मंडळी तिला चुकीचं समजतात. त्यांना वाटतं की ही स्त्री दगडी आहे किंवा हिला कुणाच्या भावनाची किंमत नाही. ती आतून कितीही रडत असली तरी बाहेरून ती इतकी शांत दिसते की समोरच्याला वाटतं हिच्यावर किती ओरडा किंवा अपमान करा हिला काहीच फरक पडत नाही. हा शाप तिच्या संसारात एक मोठी भिंत उभी करतो. जेव्हा कुंभराशी स्त्री दुखावली जाते तेव्हा ती आरडाओरडा करते किंवा भांडत नाही, तर ती चक्क शांत होऊन स्वतःला एका कोपऱ्यात ओढून घेते. तिच्या या वागण्यामुळे तिचा नवरा गोंधळून जातो. त्याला वाटतं की ती मुद्दामून त्याच्याशी बोलत नाहीये किंवा तिचा अहंकार खूप मोठा आहे. हळूहळू दोघांमधला संवाद पूर्णपणे संपतो आणि नात्यातला जिव्हाळा हरवून जातो. नवरा जवळ येण्याचा प्रयत्न करतो खरा, पण तिच्या या अबोलपणामुळे त्याला नेहमी एक अदृश्य अडथळा जाणवतो आणि शेवटी तोही तिच्यापासून भावनिकदृष्ट्या लांब जाऊ लागतो. सासरच्या घरात या शापामुळे तिचा मोठा छळही होतो. सासूने मारलेले टोमणे किंवा घरच्यांच्या काही अपेक्षा असतील तर ती स्त्री उत्तर न देता गप्प राहते. पण सासरच्या लोकांसाठी तिच्या या शांततेचा असा उर्मटपणा दिसतो की सासूला वाटतं की ही सून खूप तोंडफाट आहे, कोणाचंच ऐकत नाही आणि घराला आपलं मानत नाही. पण वास्तवात ती स्वतःला होणारा त्रास सहन करण्यासाठी त्या वादापासून लांब पळत असते. हा शांत राहण्याचा मुखवटा इतका घट्ट होतो की शेवटी ती एकाच घरात राहून सुद्धा आपल्या सासरच्या लोकांसाठी किंवा स्वतःच्या नवऱ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती बनून राहते. प्रॅक्टिकल टिप: जर तुम्ही तुमच्या पत्नीशी रास कुंभ असेल व ती गप्प असेल तर तिचा राग किंवा इगो समजू नका. तिला फक्त थोडा वेळ द्या आणि शांतपणे विचारा. कुंभ राशीच्या स्त्रीनीही लक्षात ठेवा की तुमची शांतता तुमच्या संसारासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे थोडं तरी बोलायला शिका. कुंभ राशीच्या स्त्रीसाठी तिसरा मोठा शाप म्हणजे तिच्या अफाट बुद्धिमत्तेतून जन्मलेला भविष्याचा वेध आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता. शनीच्या प्रभावामुळे तिला भविष्यात काय वाढून ठेवलंय याचे संकेत आधीच मिळत असतात. ती अत्यंत व्यावहारिक असते. तिला आजच्या आनंदापेक्षा उद्याचं संकट कसं टाळता येईल याची जास्त काळजी असते. पण तिचा खरा शाप आहे की जेव्हा घरातील महत्त्वाच्या निर्णयामध्ये भाग घेते ती, तेव्हा तिचं कुणीच ऐकून घेत नाही. तिची दूरदृष्टी इतकी प्रगत असते की घरच्यांना ते विचार पचनीच पडत नाहीत आणि मग ती आपल्याच विचाराच्या चक्रव्यूहात अडकून पडते. या शापाचा सर्वात दाहक अनुभव तिला तिच्या संसारात येतो. कुंभ राशीची स्त्री जेव्हा नवऱ्याला एखाद्या व्यावहारिक सल्ला देते किंवा भविष्यातील नुकसानीबद्दल सावध करते, तेव्हा नवऱ्याच्या आडवा येतो त्याचा इगो, अहंकार. मी पुरुष आहे, मी या बाईचं काय ऐकू आणि हिला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? या विचाराने नवरा तिचं म्हणणं हसण्यावारी नेतो आणि दुर्लक्षित करतो. पण शोकांतिका अशी असते की भविष्यात बरोबर तसंच घडत असतं जसं तिने सांगितलेलं असतं. जेव्हा नुकसान होतं तेव्हा नवऱ्याला पश्चाताप होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपल्या डोळ्यादेखत संसाराचं नुकसान होतं हे पाहून कोणी आपलं ऐकत नाही हा विचार तिला आतून पोखरत असतो. सासरच्या घरात तर तिच्या व्यावहारिक बुद्धिमत्तेचा आणि स्वभावाचा छळही होतो. सासूकडून तुला नेहमी असे टोमणे ऐकावे लागतात, जास्त शहाणपणा शिकू नकोस, बाईने बाईसारखं राहावं किंवा आमच्या घरात आजवर पुरुषांचेच निर्णय घेतले जातात, तू मध्ये बोलू नकोस. सासूला वाटतं की ही सून सर्व वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करते, पण वास्तवात ती फक्त घराचं भलं पाहत असते. तिचे निर्णय खरे असूनही तिला गप्प केलं जातं, ज्यामुळे तिची चिडचिड वाढते. ती शरीराने घरात वावरत असते, पण मनानं मात्र घरच्यांच्या या हट्टीपणामुळे होणाऱ्या भविष्यातील संकटाशी लढत असते. हा वर्तमानाचा छळ तिला इतका थकवून टाकतो की शेवटी ती सांगणं सोडून देते आणि केवळ एक यंत्रासारखी वागायला लागते. त्यासोबतच कुंभ राशीच्या स्त्रीसाठी तिचा चौथा शाप हा तिच्या प्रगत विचाराची क्रांती आणि सासरच्या जुन्या संस्कृतीमध्ये कधी न संपणारा संघर्ष असतो. ही स्त्री मुळातच स्वतंत्र विचाराची असते, काळाच्या पुढचा विचार करणारी असते. तिला समाजात स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, चार चौघात सन्मानाने जगायचं असतं. पण जेव्हा ती लग्नानंतर एका पारंपरिक संसाराच्या चौकटीत येते तेव्हा तिचे हेच प्रगत विचार तिच्यासाठी सर्वात मोठा शाप ठरतात. तिलाही असं का असा प्रश्न विचारण्याची सवय असते, पण सासरच्या घरात फक्त काही न करता आज्ञा पाळणे अपेक्षित असतं. सासरच्या भिंतीमध्ये हा शाप तिला अक्षरशः गुदमरायला लावतो. सासू घरातील इतर मंडळीसाठी तिचे स्वतंत्र विचार म्हणजे बंडखोरी किंवा उर्मटपणा वाटू लागतो. सासूकडून तिला नेहमी असं टोमणे ऐकावे लागतात की आमच्या घरातलं बायकांनी कधी उंबरठा ओलांडला नाही, तू काय वेगळी आहेस का? किंवा बाईने घराकडे आणि मुलाकडे लक्ष द्यावं, नोकरी पाणी कशाला हवं? तिला बाहेर पडून तिचं पूर्ण स्वप्न पूर्ण करायचं असतं, पण तिला
घराच्या चार भिंतीत व सासरच्या जबाबदाऱ्यामध्ये कैद केलं जातं. हा बंधनाचा शाप तिला अशा पिंजऱ्याला अडकवतो जिथे तिचं शिक्षण, तिची हुशारी कोणाला दिसत नाही. ती केवळ एक सून म्हणून उरते, पण तिचं स्वतःचं अस्तित्व मात्र हरवून जातं. या संघर्षात जेव्हा ती नवऱ्याकडून आधाराची अपेक्षा करते, तेव्हा हा शाप अजून दाहक होतो. नवरा तिला पाठिंबा देण्याऐवजी अनेकदा सासरच्या सुरात सूर मिसळतो. आईचं ऐकण्यात तुझं काय जातं? आई सांगते तेच बरोबर आहे. घरात कशाला कटकट करतेस? किंवा तुला घराबाहेर जाऊन काम करण्याची काय हौस आहे? मी कमावतोय ना. नवरा जेव्हा तिच्या कर्तृत्वाची किंमत पैशात मोजतो, तेव्हा ती आतून पूर्णपणे तुटते. तिला पैशाची हाव नसते, तिला तिची ओळख हवी असते. पण नवऱ्याचा हा दृष्टिकोन आणि सासरच्या मर्यादा तिला हतबल करतात. हा क्रांतीविरुद्ध संस्कृतीचा खेळ तिच्या मनात एक असंतोष निर्माण करतो. ती शांतपणे काम करत असली तरी असते खरी, पण आतून ती एक अशी ज्वालामुखी बनत जाते, जी एक दिवस स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी त्या संपूर्ण बंधनांना झुगारून देण्याची ताकदही ठेवते. मंडळी, पाचवा शाप जो कुंभ राशीच्या स्त्रीला मिळतो, तो म्हणजे नात्यातील अलिप्तता. पण मंडळी, ही अलिप्तता तिचा अहंकार नसून तिचं मोठं मन व गंभीर विचार करण्याच्या पद्धतीचा परिणाम आहे. ती कोणाच्या कितीही जवळ गेली तरी ती पूर्णपणे कोणाची होऊ शकत नाही, अगदी स्वतःच्या नवऱ्याचीही नाही. तिच्या मनाचा एक असा कोपरा असतो जिथे तिने स्वतःचे एक वेगळे जग निर्माण केलेले असतं. तिला वाटतं की ती सर्वांना समजून घेते, पण प्रत्यक्षात ती सर्वांपासून भावनिकदृष्ट्या मैलोनमैल लांब गेलेली असते. हे रहस्य तिच्या जवळच्या माणसांना नेहमीच अस्वस्थ करतं. पण वास्तवात ती तिथे स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी आणि घराच्या भल्याचा विचार करण्यासाठी जात असते. या सापाचा सर्वात भयानक फटका तिच्या वैवाहिक जीवनात बसतो. तिचा नवरा कितीही प्रयत्न केला तरी तिला पूर्णपणे ओळखू शकत नाही. ती एका क्षणात खूप प्रेमळ वाटते, तर दुसऱ्या क्षणी इतकी त्रयस्थ आणि लांबची वाटते, जणू त्या दोघांमध्ये कधी काही होतच नाही. तू नक्की कोणाची आहेस हा प्रश्न तिच्या नवऱ्याच्या मनात नेहमी घर करून असतो. नवऱ्याला वाटतं की ती त्याच्यापासून काहीतरी लपवते किंवा ती कुणाशी तरी फटकून वागते, पण वास्तवात तो तिचा हा स्वभाव असतो, जो तिला कुणाशी पूर्णपणे एकरूप होऊ देत नाही. ती स्वतःला जपण्यासाठी हे अंतर राखते, कारण तिला भीती असते जर ती पूर्णपणे वाहून गेली तर स्वतःचं अस्तित्वच ती हरवून जाईल. सासरच्या घरात ती अलिप्तता एक माज आणि अहंकार म्हणून चुकीच्या पद्धतीने पाहिला जातो. सासूला व इतर नातेवाईकांना असं वाटतं की सून आपल्यात मिसळतच नाही किंवा तिला या घराविषयी प्रेमच नाही. पण सत्य हे आहे की ती घरातील सगळी कामं करते, प्रत्येक जबाबदारी एखाद्या सैनिकासारखी पार पाडते. पण तिच्या वागण्यातला तो उथळ जिव्हाळा तिला दाखवता येत नाही. ती एखाद्या महान तपस्वीसारखी वावरते, जी सर्वात राहूने स्वतःमध्ये स्थिर असते. घरच्यांना भीती वाटते की ही कधीही घर सोडून जाऊ शकते, पण वास्तवात तिचं या घरात सर्वात मजबूत आधार असतो. हा अलिप्तपणेचा शाप तिला एका अशा एकांतवासात नेऊन ठेवतो जिथे ती स्वतःला वाचवण्यासाठी सर्वापासून अंतर राखते. पण याच अंतरामुळे ती स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्यापासून काहीशी दूर राहते. मित्रांनो, या भावनिक शापातून मुक्तीचा महाउपाय, जसं की मंडळी, आतापर्यंत आपण या 5 भयानक परिस्थितीबद्दल बोललो. आपण त्याला शाप म्हणालो, त्यामागचं खरं गुपित आता नीट समजून घ्या. हे शाप म्हणजे कुणी दिलेला तंत्रमंत्र नाही, तर तुमच्या अफाट बुद्धिमत्तेचं अन्न समजलेल्या भावनाचे प्रतिसाद आहेत. पण घाबरू नका, कारण यावर उपायही आहे. तो उपाय केवळ ग्रहाच्या शांतीत नाही, तर तुमच्या स्वतःच्या वागण्यात आणि विचारात दडलेला आहे. कुंभ राशीच्या स्त्रीला माझा एक कळकळीचा सल्ला आहे. कुणाला स्वतःला कोणी समजत नाही स्वतःला कोणी समजत नाही या विचारात स्वतःला कोंडून घेऊ नका. तुमचं मौन हे तुमच्या संसारासाठी सर्वात मोठं विष ठरू शकतं. तुमच्या मनात जे काही वादळ सुरू आहे, जो काही भविष्याचा विचार आहे, तो आपल्या माणसासमोर व्यक्त करायला शिका. तुम्ही जोपर्यंत तुमचं हृदय उघडणार नाही, तोपर्यंत लोकांना तुमचं प्रेम दिसणार नाही. तुमची बुद्धिमत्ता तुमची शक्ती आहे. तिला नात्यात भिंत बनू देऊ नका. लक्षात ठेवा, संवाद हीच तुमच्या एकाकीपणावरची सर्वात मोठी संजीवनी आहे. यामध्ये नवऱ्याची आणि सासरच्याची भूमिका ही एखाद्या दूतवातासारखी असायलाच हवी. कुंभ राशीच्या स्त्रीला सोन्या चांदीपेक्षा जास्त हवी असते, ती म्हणजे तिची स्वतःची मोकळी जागा, स्पेस, सन्मान. तिच्या प्रगत विचारांना बंडखोरी समजू नका, तर ती त्या घराला प्रगतीकडे नेणारी एक शक्ती आहे असं ओळखा. तिला फक्त 10 मिनिटं शांतपणे ऐकून घ्या. तिच्या डोळ्यातील भीती ओळखा आणि तिला सांगा की मी तुझ्यासोबत आहे. तुमचा एक शब्द तिच्या आयुष्यातील सर्व शापाचा प्रभाव एका क्षणात नष्ट करू शकतो. त्यासोबतच जर तुमच्या घरात सतत तणाव असेल,
आणि तुम्हाला वाटत असेल की नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वाढत आहे, तर हे सिद्ध उपाय अवश्य करा. जसं की शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे मनातील भविष्याची भीती कमी होते आणि आयुष्यात धैर्य येते. त्यासोबतच कुंभ राशीसाठी भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ दैवत आहेत. दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करताना ओम नमः शिवायचा जप करावा. यामुळे तुमच्यातील अलिप्तता कमी होऊन मनाला शांती मिळेल. आणि चंद्राचा उपाय, जो मनातील अतिविचार थांबवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात बसा. शक्य असल्यास चांदीच्या पात्रातील पाणी प्या. यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारेल. शेवटी एकच लक्षात ठेवा, कुंभ राशीची स्त्री शापित नाही, तर ती विधात्याची एक विशेष कलाकृती आहे. ती फक्त वेगळी आहे आणि तिचं हेच ते सौंदर्य आहे. जर तिने स्वतःला ओळखलं व तिच्या माणसाने तिला जपलं, तर तिचं घर स्वर्गापेक्षा सुंदर करून देईल. पण जर दुर्लक्ष केलं, तर तेच घर विनाशाच्या उंबरठ्यावर उभं राहील. आजच ठरवा, रागापेक्षा संवाद हा कधीही श्रेष्ठ आहे आणि संशयापेक्षा विश्वास. कारण तुमचं नातं वाचवण्यासाठी कदाचित ही शेवटची संधी असेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल आणि तुम्हाला यात तुमची स्वतःची गोष्ट दिसली असेल, तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ आपल्या बहिणीला, पत्नीला, मैत्रिणीला शेअर करा. कुंभ राशीच्या तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि अशा रहस्यमयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.